संदर्भात बातमी आहे। भावना गवळी यांच्या संदर्भात वाशिम मध्ये खासदार भावना गवळी यांच्याकडून फलकबाजी करण्यात आलेली आहे। उद्धव यांच्या दौऱ्यानिमित्त हे फलक युद्ध दिसून आलंय। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा वाशिम जिल्हा दौरा आहे। मात्र यावेळी आता भावना गवळी यांनी फलकबाजी केलेली आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। पाहूयात। सभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर असून आज वाशिम शहरामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। मात्र खासदार भावना गवळी यांचे जे कार्यकर्ते यांच्याकडून या ठिकाणी वाशिममध्ये पोस्टरयुद्ध बघायला मिळत आहे। आज उद्धव ठाकरे यांचा दौरा असताना वाशिम शहरात अनेक ठिकाणी खासदार भावना गवळी यांनी या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्याचे स्वप्न साकार करणारे तसेच नरेंद्र मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये पंतप्रधान करण्यासाठी आम्ही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनाच निवडून देणार अशा आशयाचे बॅनर आपण या ठिकाणी बघू शकता वाशिम शहरामध्ये लावण्यात आले आहे। आणि एकीकडेच आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। आणि वाशिम शहरात एकंदर विचार केला तर खासदार भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जय श्रीराम तसेच खासदार भावना गवळी यांनाच निवडून आणणार अशा आशयाचे या ठिकाणी बॅनर सुद्धा लागले आहे। नक्कीच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरामध्ये आज पोस्टर युद्ध या ठिकाणी बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीपक सह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।